नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आपल्या शेवग्याच्या प्लॉटमध्ये आहे आणि आजचा विषय काय आहे तर नर मादी हा प्रकार कसा ओळखायचा. शेवगा झाडांमध्ये नर मादी कसं ओळखायचं तर इथं दोन झाडं आहेत, एक नर आणि एक मादी. आता हे आहे ते नराचं झाड आहे आणि इकडची जे आहे तर ते मादी झाड म्हणजे मुख्य झाड, ज्याच्यापासून आपल्याला उत्पादन भरपूर असं मिळतं. तर आता सर्वप्रथम म्हणजे नराला काय करायचं आहे, अशा याच्या फांद्या ज्या असतात आता इथं पाहू शकता आपण, अशा अशा लाल रंगाच्या फांद्या असतात. याचं खोड आणि पूर्णतः फांद्या ज्या आहेत तर त्या लाल कलरच्या असतात. आता याला जी शेंगा आणि मोहर असतो तर तो अतिशय कमी लागत असतो, परंतु आपल्या बागेच्या परागीकरणाच्या दृष्टीने आपल्याला ते महत्त्वाचं आहे. तर तुमच्या एकरामध्ये 100-200 झाडं असेल, एक साधारणतः अंदाजपणे सांगतोय, 100-1 झाड असेल तर त्यामागे आपल्याला 5-6 झाडं ही नाराची लागतात. त्याशिवाय आपल्या बागेचं व्यवस्थित सेटिंग होत नाही, कारण मधमाशी आपल्या झाडामध्ये परत काय करायचं असते, परागीकरणाचं काम करत असते. आणि ज्यावेळेस परागीकरण चांगल्या प्रकारे होतं त्यावेळेस आपल्या बागेमध्ये माल हा भरपूर निघत असतो. तर आता हे लावत असताना आपण हे दोन्ही झाडं एकाच वेळी 2 बिया टोकन पद्धतीने लावली होती. तर त्यावेळेस दोन्हीलाही खत, पाणी, फवारणी आपण समान केली होती. परंतु याच्यामध्ये आता इथं पाहू शकता आपल्या बागेला फुलकळे आले. आता हे मादी झाडाला आलेले आहे आणि या नर झाडाला अजूनही कुठेही फुलकळी निघाली नाही. परंतु आपल्या बागेच्या दृष्टीनं ही महत्त्वाचं झाड आहे, त्याच्यामुळे आपण हे राखलेलं आहे. आपल्या आता या बागेमध्ये कमीत कमी असे 21-25 झाडं आहेत. तर ही होती आजची माहिती आणि कशी वाटली ती नक्कीच कमेंटमध्ये सांगा. लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.